नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्की पहा, ही एक मुलगी अशी आहे, आपल्या देशात कुठे एकही नसल अशी एक नंबर छपरी आहे. तो आज मैंने पापा से पूछा औरत और डिप्रेशन में क्या फर्क होता है। तो पापा ने बोला डिप्रेशन को तो मैं मार नहीं सका पर औरत को। आणि हे तिचे वडील पहा, आपल्या बायकोला एवढे मारतात. अशा भरपूर काय आपल्या देशामध्ये जेंट्स आहेत की बायको म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे माहीत नाही, हातातलं खेळणं आहे का काय, एवढं मारतात. आणि ही पहा मुलगी किती निर्लज्ज आहे. आपले वडील आपल्या आईला मारतात पण ही मार आणि पाहतच आहे, तिला काहीही वाटत नाही. मला तर वाटतं व्हिडिओ सुद्धा काढून राहिली का काय माहीत नाही. त्या बिचाऱ्यांच्या घरामध्ये असं होत असेल तर त्यांना बिचाऱ्यांना किती वाईट वाटत असेल का ज्यांचे वडील अशा आपल्या आईला मारतात, तर त्यांच्या परिस्थिती पाहू सुद्धा शकत नाहीत. मी असं वाटतं, मला तर खूप बेकारच वाटतं. हे पहा, ही मुलगी हे का मुलगा आहे मला कळतच नाही. कसं पहा, अशी पळती का घोड्यावणी. आणि ते पहा, छोट्या बाळाचा खाऊ घेऊन पळतीये. छोट्या बाळाला आपण देतो का काय करतो, पण ही त्या बाळाचं हिसकावून घेऊन पळून राहिली. मला तर वाटतं त्या छोट्या बाळानं ना दगड उचलावून तिला एक असं मारावा का नाही तर थोबडच पडली पाहिजे असा. क्या आप साइको हो? मैं देखो असे जगामध्ये ही एकमेव एक मुलगी पहा नक्की, ही काय खाऊ राहिली आहे, निरमा पावडर. असे जगामध्ये कोणी नाही का ज्यांनी निरमा पावडर खाल्ली. तुम्ही पाहिलंय? नाही, मी तर माझ्या याच्यात पाहिलेलंच नाहीये कोणी. ही काय तर चपाती संग निरमा पावडर खाते. बाई, निरमा पावडर खाऊ नको, मराय फिरायचं का काय तुला. आता काय तर मांजरीच्या समोर जाऊन खाते. मांजरीच्या समोर जाऊन खायला हिला काही वाटत पण नाही. मांजरीने हिच्यावर जर थोडं झडप मारली ना तिचं काय होईल एवढं पण कळत नाहीये. मला तर खूपच भीती वाटते. पण ही एकमेव अशी जगात पागल आहे जी मांजरीच्या समोर जाऊन चुटूर खाऊ राहिली, बोलू भी राहिली. आज मैं सड़क से जा रही थी तो एक भिखारी के बच्चे मेरे से खाना मांगने लगे। मैं सोची एक बार का मैं इसको खाना तो दे दो, लेकिन फिर ये भूखी सोएगी, इसलिए मैंने खाने में उसको वो मिला के दे दिया ताकि ये दोबारा भूखी ना सोए। क्या कहते हैं उसको, जहर। आणि हे पा किती हरामी बोलू का, हिला काय शिव्या देऊ. तिला काही जेवायला भेटत नाहीये म्हणून तिला खायला द्यायचं, तिला दया दाखवती काय तर तिला जेहेर देऊन डायरेक्ट झोपवली का तर ती उपाशी झोपते. मग तिला जेवायला दे ना तर डायरेक्ट तिला उपाशी झोपवती म्हणून काय दिलं, जेहेर. असा नमुना आहे हा. नमुना पहा, जगात एकमेव असा असेल का हा त्या मुलीसाठी एवढा पागल झाला का तो काय करू राहिला त्याला एवढं पण नॉलेज नाहीये. काय तर बाथरूम मध्ये गेलाय आणि कसा झोपलाय हे तुम्हीच मला स्वतःला सांगताना लाज वाटती. मेरे बॉयफ्रेंड ने बोला सिट ऑन माय फेस, मुझे लगा कोई गलत चीज है तो मैंने मना कर दिया। फिर आज सुबह उठते ही मुझे बहुत जोर से टट्टी लगी तो मैं चली गई टॉयलेट करने। जैसे ही मैं टॉयलेट में गई मैंने देखा मेरे बॉयफ्रेंड आणि हिला बाथरूमला जायचं होतं ते त्याला माहित होतं म्हणून तो जाऊन झोपला. पाहे असे पागल मुलं आहेत तर मुली पण आहेत नक्कीच. मॅडम बाथरूम मध्ये येतात पाहतात तर समोर काय आहे, हे भगवान, हे मुलं आहेत का काय मलाच कळत नाहीये. ह्या मुलाला एवढं पण नॉलेज नाही का जेव्हा याचे मित्र हे व्हिडिओ पाहतील तर हे त्याला काय विचारतील तर हा काय जबाब देईल, त्याला स्वतःला कळायचं नाही असा मुलगा आहे. मला तर हे पाहून मला तर देवाकडे असं वाटतं, हे भगवान हे देखने से पहिले मुझे ही उठा लो. पुन्हा येते मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन. असेच व्हिडिओ पाहत राहा. माझ्या व्हिडिओला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.